शिक्षेशिवाय होत नाही. तरी सुद्धा या लोकांनी इतका भ्रम आपल्यामध्ये निर्माण करून ठेवलाय. बाकी सगळ्या लोकांच्या जयंती शास्त्रीय पद्धतीने होतात, मात्र सम्राट अशोकाची जयंती शास्त्रीय पद्धतीने होताना दिसत नाही. हा विरोधाभास यासाठी आहे की आपण सम्राट अशोकाला मानणारे लोक आपल्याला सम्राट अशोकाबद्दल काय माहित नाही आणि म्हणून हा विरोधाभास आहे. जसं वक्ते बोलले की सम्राट अशोकाच्या या अशोक विजयादशमी बाबासाहेबांनी दफन घेतला. आपण जर विचार केला तर बाबासाहेबांनी हा बुद्ध धर्म घेताना अनेक भगवान बुद्धाच्या जीवनातील अनेक घटना आहेत. ज्या दिवशी त्यांनी प्रथम धर्म प्रवचन केलं, प्रथम धर्म उपदेश केला, त्या दिवशी ते धम्मचक्र दिवस किंवा धम्मदीक्षा घेऊ शकत होते. परंतु त्यांनी केवळ जेव्हा मी ती पत्रिका वाचत होतो, धम्मदीक्षेची जी प्रबुद्ध भारतामध्ये पत्रिका आलेली की सगळ्यांना आव्हान करण्यात आलेलं जाहीर आव्हान की बौद्ध दीक्षेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. आणि त्या कार्यक्रमाला त्या पत्रिकेमध्ये मी वाचत होतो, अतिशय लहान, मला वाचता येत नव्हतं, पण मी मिसेसला सांगितलं वाचून दाखव मला. तर मी बघितलं त्यात दिले अशोक विजयादशमीच्या मूर्तावर असा शब्द आहे. मी धर्मांतर कधी करतो, अशोक विजयादशमीच्या मूर्त नावाचा शब्द आहे. विचार करा. आणि म्हणून बाबासाहेबांना हा दिवस इतका का महत्वाचा वाटला याचा विचार आपण केला पाहिजे. जर आपण सम्राट अशोकाचं जीवन केलं पाहिलं तर तुम्ही बघाल त्याच्या कुटुंबामध्ये किती लोक बौद्ध भिक्षुक आहेत. सम्राट अशोकाच्या कुटुंबामध्ये, सम्राट अशोकाच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी देवी विदिशा देवी ही काय भिक्षुणी झालेली आहे. जेव्हा तो राजपाट प्राप्त करण्यासाठी सम्राट अशोकाने प्रयत्न केला तेव्हा तिला कळलं की हा खूप हानी करत आहे, मी या राज्यात आता राहू शकत नाही. तिने राजाला विनंती केली की राजा मला आता काय व्हायचंय, मी माझ्या गावी जाते, म्हणजे इंदोर विदिशाला जाते आणि मी काय होते आता भिक्षू. तिला 2 मुलं होती, एक होता महेंद्र आणि एक संघमित्र. ती दोन्ही मुलं आपली सासू म्हणजे सम्राट अशोकाची आई सुभांतराणी हिला तिने दिली. म्हणून पहिली पत्नी, त्याच्यानंतर त्याचा जो भाऊ आहे सख्खा भाऊ, त्याचं नाव आहे वित्त अशोक. हा जो वित्त अशोक आहे हा एक भिक्षू झाला आणि याची स्टोरी त्याला भिक्षू सम्राट अशोकाने कसा केला हे जेव्हा मी वाचत होतो तेव्हा इतका आनंद वाटत होता की तो वित्त अशोक जो आहे तो एकदा शिकारीला गेला असताना त्याला एक ऋषी भेटला आणि त्या ऋषीने सांगितलं की मी असं तप करतो, मी तसं तप करतो, मी अशा प्रकारे अन्न खात नाही, हे प्रकारचं अन्न खातो, त्या प्रकारचं अन्न खात नाही, मला मोक्ष मिळेल. आणि तुझा जो भाऊ आहे तो धम्माचा प्रसार करतोय, तो भिक्षूंना अन्नदान प्रदान करतोय, भिक्षूंना खूप सारं दान देतोय, ते भिक्षू आरामात राहतात, त्यांना कशाला दान दिलं पाहिजे अशा प्रकारचा त्याच्या मनामध्ये भ्रम तो ऋषी निर्माण करतो. आणि त्याच्या पटतं तो घरी येतो. घरी आल्यानंतर तो राजाचा भाऊ तो विद्रोह करायच्या विचारात आहे आणि त्याला तो आपल्या सगळ्या सोयऱ्यांना ही गोष्ट बोलतो की आपला जो भाऊ आहे तो अशा प्रकारे धम्मदान करतो, हे बरोबर नाही. आणि हा मुद्दा अशोकाच्या लक्षात आल्यानंतर सम्राट अशोकाने काय केलं, आपल्या मंत्र्यांना बोलवलं. म्हणजे माझ्या भावाच्या मनामध्ये अशा प्रकारे काय झालेलं आहे, धम्माप्रती एक द्वेष भावना निर्माण झालेली आहे. तू एक काम कर, मी आंघोळीला जातो, माझं राजमुकुट माझा ड्रेस तुम्ही त्याला द्या आणि त्याला तो घालायला सांगा आणि त्याला सांगा की येणारा सम्राट कोण आहे, तू आहे. अशा प्रकारे हे मंत्री जातात, त्याला तो ड्रेस घालतात, ते राजमुकुट घालतात आणि सम्राट अशोक नंतर येतो आणि बघतो आपला भाऊ आपला राजमुकुट आणि ड्रेस घातलेला आहे. तो त्या वित्त अशोकाला दरबारामध्ये बोलवतो. म्हणजे राजा जिवंत असताना तू अशा प्रकारे राजमुकुट घालू शकत नाही, तू अशा प्रकारे राजाचा वेश तू परिधान करू शकत नाही, तू राजद्रोह केलेला आहे आणि राजद्रोहासाठी एक शिक्षा आहे, काय मृत्यूदंडाची शिक्षा आहे. आणि तू राजा जिवंत असताना अशा प्रकारे राजद्रोह केला आहेस, तुला मृत्यूदंडाची शिक्षा मी देतो. अशा प्रकारे
आपल्या भावाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. आणि मग तो केवळ वेळा प्रयत्न करायला लागला. मंत्री म्हणाले, महाराज एक काम करा, तुम्ही त्याला माफ करा, दोष त्याचा नाहीये. आणि मग अशा पद्धतीने महाराजांनी त्याला सांगितलं, ठीक आहे मी त्याला माफ करतो, पण तू 7 दिवसासाठी तुला मी फक्त जीवदान देतो. किती दिवसासाठी? 7 दिवसासाठी. आणि मग 7 दिवस तू काय करायचं? ते 7 दिवस हा राजमुकुट घालायचा, 7 दिवस हा राजाचा वेश परिधान करायचा, 7 दिवस तू काय करायचं? राजासारखंच राहायचं. तुला जेवढ्या सुखसुविधा, नाच गाणं सगळं खाणं पिणं सगळंच लावायचं. मात्र 7 दिवसानंतर तुला मी काय करेन? देहदंडाची शिक्षा देईन, तुझा मृत्यू करून घे. आणि राज आज्ञा होते. तो 7 दिवस अशा प्रकारे राहतो. आणि मग 7व्या दिवशी सम्राट धम्म अशोक आपल्या भावाला भेटायला जातो. आणि भावाला भेटायला गेल्यानंतर तो भावाला विचारतो की 7 दिवस तुला राजपाट दिला, कसं वाटलं तुला? सांग, तुला आता काय द्यायची? आज देहदंडाची शिक्षा द्यायची. ही शिक्षा तुला आता द्यावी लागेल मला. मग तो भाऊ आपल्या भावाला, मोठ्या भावाला म्हणजे राजाला म्हणतो, महाराज अहो काय तुम्ही 7 दिवस काय केलं? हे राजपाट तुम्ही मला 7 दिवसासाठी दिला, पण रात्रंदिवस मी एकच विचार करत होतो, काय की मी 7व्या दिवशी आता मरणार आहे. अशा प्रकारे मी 7व्या दिवशी मरणार आहे, अशा प्रकारे मी केवळ आणि केवळ तोच विचार करत राहिलो, दुसरा कुठला विचार केलेला नाही. आणि मग सम्राट अशोक त्याला सांगतात की तू जे तुझ्या मनामध्ये जे धम्माविषयी विष तुझ्या मनामध्ये जे पेरले गेले ते पहिल्यांदा काढून टाक. ज्या भिक्षूंना मी दान देतो, ज्या धर्माचं मी पालन करतो, तो धर्म मृत्यूची कला शिकवतो, तो धर्म दुःखातून मुक्तीचा मार्ग शिकवतो. त्या भिक्षूला जो काय राजपाट सगळे आनंद दिला जातो त्याचा तो आस्वाद घेत नाही, तो त्याचा उपभोग घेत नाही, तो सतत आणि सतत तो अनित्य दुःख अनंत याचा भोग घेत असतो. अशा प्रकारे सम्राट अशोकाची वाणी ऐकून त्याच्या मनामध्ये बुद्ध धर्माप्रती श्रद्धा उत्पन्न झाली. आणि तो सम्राट अशोकाचा लहान भाऊ सुद्धा काय झाला? भिक्षू झाला. अशा प्रकारे त्याचा जावई भिक्षू झाला, मुलगी भिक्षू झाली, आपला मुलगा भिक्षू झाला. विचार करा मित्रांनो, संघमित्रा तिचा मुलगा, छोटा मुलगा 7 वर्षाचा सुमंते, तो भिक्षू झाला. अशा प्रकारे त्याच्या घरामध्ये जर तुम्ही नावं पाहिली तर इतके लोक हे भिक्षू झालेले आहेत. हा सम्राट केवळ सम्राट नाही, तर राजासारखा राजा नाहीये. हा सम्राट हा धम्म अशोक आहे. हा देवानंद प्रियदर्शी राजा आहे. हा साधा सुद्धा राजा नाही. हा सगळा इतिहास बाबासाहेबांनी वाचलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला माहित नाही, आपण या वाचनामध्ये पडत नाही, आपण अभ्यास करत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण सम्राट अशोकाचा इतिहास जर जाणून घेतला तर येणाऱ्या पिढीला आपण सांगू शकतो. अशीच एक कथा आहे. जेव्हा सम्राट अशोक कोणी भिक्षू आला, साधा जरी भिक्षू आला तरी त्याला वंदन करायचे. आणि मग त्याला वंदन करायचे तर मंत्री असायचे, तर मंत्र्यांना वाटायचं की तू एवढा मोठा राजा, तू या जम्मूद्वीपाचा राजा, तुझ्याकडे किती सैन्य आहे? 9,000 हत्ती होते सम्राट अशोकाकडे. किती? 9,000 हत्ती. आपल्याला एक तरी बघायला मिळतो का? 1,00,000 घोडे होते. 1,00,000. विचार करा, इतकं बळाने सैन्य सम्राट अशोकाकडे. आणि तो कलिंगचा राजा जेव्हा त्याला सांगायचे, बाबा रे मला समुद्रमार्गे व्यापार करायला त्रास होतोय, तू आपण संदर्भात करू, असे कितीतरी पत्र त्यांनी पाठवलेले. तो कलिंगचा राजा जेव्हा सम्राट अशोक पत्र पाठवायचा तेव्हा तो उत्तर द्यायचा काय? मी विद्याला तयार आहे. याचा पत्राचं उत्तर काय यायचं? मी विद्याला तयार आहे. इतक्या विनय केल्यानंतर पुढचा माणूस ज्याच्याकडे 9,000 हत्ती आहे, ज्याच्याकडे एवढं मोठं बलाढ्य सैन्य आहे आणि त्याच्या व्यापारामध्ये त्याच्या कार्यामध्ये अडथळा येतो, तरुण मुलगा आहे, तो जरी सम्राट असला तरी तो यंग आहे. आणि मग तो आक्रमण करतो. ते आक्रमण झाल्यानंतर
त्याला पश्चाताप होतो, तो शिलालेख लिहितो की मला पश्चाताप झालाय. 2 लाख लोक त्या युद्धामध्ये प्रभावित झाली होती. आणि मग तो म्हणतो की मी धर्म स्वीकारतो. आणि मग कोणाकडून पहिला धर्म कोणाकडून ऐकला, तर जो मोठा भाऊ आहे सुशील, या सुशीलचा एक मुलगा आहे 7 वर्षाचा निग्रोध नावाचा. तो चालला असताना त्याला बोलून आणलं, सांगितलं याला बोलवा आणि विचारलं, म्हणते तुम्ही एवढे खुश का दिसताय, तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही भीक मागून खाताय, भिक्षा मागून खाताय, तरी तुम्ही एवढे खुश काय, आणि माझ्याकडे भलं मोठं साम्राज्य पडले पण तुम्ही दुःखी का. त्यावर सम्राट अशोकाने त्या बनतेला जेवण दिलं, भोजन दान दिल्यानंतर तो धम्म ऐकला आणि अशा प्रकारे आपल्या पुतण्याकडूनच हा धम्म त्याला प्राप्त झाला. पुढे जाऊन त्यांनी भलं मोठं काम केलं आणि अशा पद्धतीने तो धम्मामध्ये त्याला लाभ मिळायला लागल्यानंतर तो भिक्षू संघाला वंदन करायचा. त्याच्या राजांना त्याच्या मंत्र्यांना आवडत नसायचं आणि मग त्यांना आवडत नाही म्हणून तो काय करायचा, ते मंत्री कुसकुस करायचे की महाराज तुम्ही एवढा साध्या भिक्षूला पण वंदन करता, मान झुकवता, हे काही चांगली गोष्ट नाहीये. महाराज धर्मामध्ये परिपक्व झाले होते. 2 वर्ष सम्राट अशोक भिक्षू होते. किती वर्ष? 2 वर्ष भिक्षू होते. आणि या धम्मने राजाच्या मनामध्ये तो प्रश्न उत्पन्न झाला की माझ्या मंत्र्यांना अजून कळत नाही की मी काय वंदन करतो भिक्षूला. तेव्हा राजाने युक्ती केली, सांगितलं मंत्र्यांना इकडे या, तुम्ही एक काम करा. काय करा तुम्ही एकाने जा बकरीचा मुंडका आणा, एकाने गाईचा मुंडका आणा, एकाने काय करा पक्ष्याचा मुंडका आणा, जे जे प्राणी त्या काळात खाल्ले जायचे त्याची मुंडक्या, आणि म्हणे जा आणि जास्तीत जास्त भावाला विकून या बाजारामध्ये. आणि मग ते मंत्री गेले, त्यांनी ते सगळे पक्ष्याचे जनावरांचे मुंडके लोक खात होते त्या काळात, ते सगळेच्या सगळे जास्त भावामध्ये विकून आले. विकून आल्यानंतर राजा म्हणला आता जा स्मशानभूमीत जा आणि त्या स्मशानभूमीतून तुम्ही काय करा, आता माणसाचं एखादं मुंडका आणा आणि माणसाचं मुंडका आणून काय करा, तर म्हणे माणसाचं मुंडका आणून स्वस्त दरात विका. हो, आता राजाची आज्ञा झाली. दिवसभर मंत्री फिरून आले, कुणी मुंडकं घ्यायला तयार नाही. हे डोकं जे आपलं कुणी घ्यायला तयार नाही. घेईल का कुणी घेणार नाही. आणि अशा वेळेला जेव्हा हरून संध्याकाळी आले तेव्हा राजाने त्यांना सांगितलं, तुझी मान चुकवायचं मला म्हणते, त्या मानेची किंमत मिळाल्यानंतर काय बघ. तिला कुणी विकत घेत नाही. पक्ष्याचे मुंडके विकत घेतात, प्राण्यांचे मेलेल्या प्राण्यांचे मुंडके विकतात, जास्त पैसे विकत घेतात. तुम्ही काय म्हणता, मान पाहिजे, सन्मान पाहिजे, पुन्हा दिला हार नाही दिला, पुढची नाही दिली तर आपला अपमान होतो. आता इथं हा जो कार्यक्रम चालतो या आमच्या मीटिंग मध्ये असं होत नाही. अर्धा तास त्यामध्ये गेला आणि म्हणून मान सन्मान काय आहे आणि धर्माप्रती त्याची काय श्रद्धा आहे या उदाहरणातून आपल्या लक्षात येईल. हा आदर्श आपण घेतला पाहिजे. नाहीतर आपल्याकडे थोडस जरी पद आलं तरी आपण विहारात गेल्यावरती वंदन करायला तयार. विहारात जर तुम्ही गेले, मंत्री गेले, संत्री गेले, आमदार खासदार कुणी गेला तर विहारात तो पहिले खुर्ची बघतो, तो वंदन करत नाही. त्याला वाटत नाही की मी भगवान बुद्धाकडे पंचांग प्रणाम करावा. त्या मुलाला लग्नामध्ये सांगितलं जातं, हे बाबा पंचांग प्रणाम कर. मग तो बौद्धाचार्य म्हणतो असं करायचं, हात असे ठेवायचे, असं करायचं. किती वर्ष झाली? 69 वर्ष झाली आपल्याला धर्म घेऊन. आणि हे सगळं अज्ञान आपलं असल्यामुळे अशा प्रकारे आपल्या समाजामध्ये हा दुजाभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे सम्राट अशोकाने आपलं राज्य धर्मराज्य म्हणून चालवलं. त्याने धर्माचा प्रचार करताना एक गोष्ट पाहिली. काय केलं त्यांनी? तर धर्माचा प्रचार करत असताना पहिलं काम त्यांनी काय केलं? तर त्यांनी पहिलं काम केलं, धम्मयात्रा केली. काय केली? धम्मयात्रा. सम्राट अशोकाने धम्मयात्रा, इतकी मोठी धम्मयात्रा केली की ज्या गावामध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला, सिद्धार्थाचा जन्म झाला, त्या गावाचा कर त्याने माफ केला. आणि तिथे लिहून ठेवलं
इथे बुद्धाचा जन्म झालेला आहे, इथे बुद्ध जातो असं लिहिलं. काय लिहिलं की इथे बुद्धाचा जन्म झाला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल हे जे वाक्य सम्राट अशोकाने लिहिलं आणि त्या लेखाखाली सम्राट अशोकाचे नाव असायचं काय, देवानंद पियदर्शी लाजा. आता कोण देवानंद पियदर्शी लाजा आहे कोणालाच कळायला मार्ग नाही. कारण ब्रह्मलिपी नष्ट झाली, बौद्ध राज्य नष्ट झाले, कालांतराने या लोकांनी पुराणं लिहिली आणि त्या पुराणामध्ये सम्राट आणि भगवान बुद्धाला काय केलं, 9वा अवतार घोषित केलं. म्हणजे आता भगवान बुद्ध ऐतिहासिक पुरुष राहिले नाही, ते कोण झाले, अवतार पुरुष झाले. आता इतिहास जेव्हा लिहिण्याची वेळ आली, हे संशोधक जेव्हा जेम्स प्रिन्स आला, हे जे संशोधक आले पाली भाषेचे अभ्यासक, हे जेव्हा शोधायला लागले तेव्हा त्यांना लक्षातच येईना हा लाजा कोण आहे, देवानंद पियदर्शी कोण आहे. आणि जेव्हा ती लिपी शोधण्यात आली, त्याचा शोध कुठे लागला, तर त्याचा शोध श्रीलंकेमध्ये एक धम्मग्रंथ आहे, त्याचं नाव आहे महावंश. त्या महावंशामध्ये उल्लेख आहे कोण, तर देवानंद पियदर्शी हा जो राजा आहे हा दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोक आहे. अशा प्रकारे त्या भारतातल्या बुद्ध धर्माचा शोध लागला. आणि मग बुद्ध कोण आहे, खरंच बुद्ध महापुरुष आहे की भगवान बुद्ध देवाचा अवतार आहे, हे कधी सिद्ध झालं, जेव्हा तो लुंबिनीचा अशोकाचा स्तंभलेख जेव्हा वाचला त्याने, अरे इथं भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे. आणि अशा प्रकारे या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये एक महापुरुषाला ऐतिहासिक पुरुष म्हणून मान्यता मिळाली. हे काम कुणी करून ठेवलं होतं, हे काम सम्राट अशोकाने केलं. तुम्ही विचार करा, जेव्हा महान भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा आनंद त्यांना प्रश्न विचारला की तुमची मृत्यूच्या पश्चात आम्ही कोणाची पूजा करायची, आम्ही कोणाला वंदन करायचं. त्यावर भगवान बुद्धांनी आनंदला सांगितलं की आनंद, माझ्या मृत्यूच्या पश्चात तुम्ही काय करा, माझ्या मृत्यूच्या पश्चात तुम्ही माझ्या शरीराचे जे धातू आहे, शरीर धातू आहे, केसा धातू आहे, लोमा धातू आहे, या धातूंची तुम्ही काय करा, चौकामध्ये स्तूप बांधा आणि त्याची पूजा करा. अशा पद्धतीने भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 8 राजांना ते अष्टधातू वाटण्यात आले, एक कलश आणि एक राख, असे एकंदर 10 स्तूप बांधण्यात आले. आणि 10 स्तूपातले धातू सम्राट अशोकाने काय केले, आपल्या गुरुच्या माध्यमातून, उपयुक्ताच्या माध्यमातून, वगैरे तिसऱ्याच्या माध्यमातून ते सगळे धातू कलश बाहेर काढले. त्याचे 84,000 छोटे छोटे काय केले, पीस केले आणि 84,000 धम्मस्तंभ तयार केले. आणि संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये ते जे करंडे जर तुम्ही पाहिले, तो जो काय म्हणतात त्याला, आपण बघतो पूजेला ठेवतात कलश, धातू कलश, तो धातू कलश जर पाहिला तर त्याची जी पद्धत आहे बनवण्याची आणि ते धातू ठेवण्याची पद्धत जर तुम्ही पाहिली तर एक कलश कमीत कमी 1,00,000 सोन्याच्या मुद्रांचा आहे. किती आहे, 1,00,000 सोन्याच्या मुद्रांचा. विचार करा, इतकं महाग. तुम्ही जाऊन बघा, दिल्लीच्या पूजेमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे भगवान बुद्धांचा त्या अशा पद्धतीने एवढा खर्च केला या सम्राट अशोकाने. आणि ज्या दिवशी या अस्थि कलशाचं, हे जे अस्थि कलश सगळे ठेवले, याची एक नीती ठरवली की कोणाकडे कुठल्या राज्यामध्ये द्यायचा. तर म्हणजे सम्राट अशोकाची आज्ञा काय, तर ज्या राज्याची, ज्या शहराची लोकसंख्या 1,00,000 आहे त्याच शहराला हा कलश द्यायचा. अशा पद्धतीने 84,000 शहरांमध्ये स्तूप तयार करण्यात आले. आणि भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंद, स्तूपाची पूजा करणे म्हणजे बुद्धांची पूजा करणे आहे. अशा पद्धतीने का म्हणलं भगवान बुद्ध आनंदाला, त्याला आनंद, जिथे जिथे स्तूपाची पूजा होईल तिथे तिथे धम्माचा प्रचार प्रसार होईल. आणि म्हणून सम्राट अशोकाने अशा प्रकारे 84,000 स्तूप, आणि हा सगळा खर्च 96 करोड रुपयाचा, 96 करोड सोन्याच्या मुद्रा. तुम्ही जर याचं कॅल्क्युलेशन केलं, एक मुद्रा फक्त कितीची करा, 10 ग्रॅमची करा आणि करा कॅल्क्युलेशन, तुमच्या लक्षात येईल $1 ट्रिलियन इतका खर्च केला सम्राट अशोक. विचार करा तुम्ही,
अशा प्रकारे सम्राट अशोकाने हे भगवान बुद्धाच्या धम्माला प्रतिष्ठापित केले. जेव्हा श्रीलंकेचा राजा मोगलीपुत्र तिस्स याला जेव्हा राजा झाला, तरुण मुलगा राजा झाला, तेव्हा त्यांनी पाहिलं की माझ्या राज्यामध्ये खूप संपत्ती आहे. ही संपत्तीमध्ये एक संपत्ती मी काय करतो, मला जी नैसर्गिकरित्या प्राप्त झालेली संपत्ती आहे, समुद्राच्या भरतीतून प्राप्त झालेली संपत्ती आहे, हिरे मोती नवरत्नांची संपत्ती, ओढी भरून त्यांनी कुठे पाठवली, माझ्या न पाहिलेल्या मित्राला सम्राट अशोकाला देऊन द्या म्हणून मंत्र्यांना पाठवलं. मंत्री गेले आणि हे मंत्री जाऊन मंत्र्यांनी काय केलं, हे सगळी भेट सम्राट अशोकाला दिली. आणि मग सम्राट अशोकाने, जसं आपल्याला कुणी, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पद्धत आहे की कुणी आपल्याला भाजी दिली वाटीमध्ये, तर आपण काय करतो, ती रिकामी देत नाही. आपण काहीतरी बरे साखर नसेल, चॉकलेट नसेल, माझी बायको चॉकलेट दिली तर काय खायचं नसेल, पण ती खालीच येत नाही. आता तिला कोणी सांगितलंय, आपल्याला कोणी सांगितलं, पण ही परंपरा रिकामा पाठवायचा. आणि त्या परंपरेची ही पद्धत जर पाहिली तर सम्राट अशोकाला इतकी मौल्यवान रत्न मिळाली, इतकी मौल्यवान रत्न मिळाली की सम्राट अशोकाच्या खजिन्यामध्ये एवढी रत्न नव्हती. या आनंदाने त्या सम्राट अशोकाने त्या राजाला पत्र लिहिलं, हे मोगलीपुत्र तिस्स, मी आता या देशाच्या जम्बूद्वीपाचा राजा आहे. मी आता हे राज्य धम्मराज्य म्हणून चालवतो. हे राज्य मी काय करतोय, धम्मराज्य म्हणून चालवतोय. तुलाही मी काय करतो, आता तू मला रत्न दिली, मी तुला आता काय देतो, 3 रत्न देतो. किती रत्न? 3 रत्न. कुठली 3 रत्न? बुद्ध, धम्म आणि संघ. ही 3 रत्न तू घे. या 3 रत्नातून तुझा राज्याभिषेक कर, तू पुण्या राजा हो आणि या 3 रत्नाप्रमाणे तू तुझं राज्य चालव. मी सुद्धा, कारण सम्राट अशोकाने आपलं राज्य 3 वेळा भिक्षू संघाला दान दिले. किती वेळा? 3 वेळा. एकदा उपगुप्ताला दिलं, मोगलीपुत्र तिस्सला दिलं. अशा प्रकारे 3 वेळा दान दिलेलं दिसतंय की हे राज्य माझं नाहीये, आता मी इथला राजा आहे असं समजू नका, हे राज्य धम्मराज्य आहे, आता हे तुम्ही चालवा. अशा प्रकारे भिक्षूंना दिलं. आणि मग भिक्षूंनी सांगितलं की हे राजा, हे धम्मराज्य म्हणून तू चालव. आणि मग तुम्ही त्याच्या राजाज्ञा बघा, तुमच्या लक्षात येईल की या राज आज्ञेमध्ये तुम्हाला दिसेल त्यांनी लिहिलं प्रत्येक वेळेला की बाबांनो, मी गिरणारचा शिलालेख वाचतो, दोनच वेळी, मी झोपलो असेल, मी गार्डन मध्ये असेल, मी घोड्यावर असेल, मी कुठल्याही कामामध्ये असेल, मी माझ्या बेडरूम मध्ये असेल, कुठल्याही का लिहिलंय सगळं गिरणारचा शिलालेख. जर कुठल्या व्यक्तीला माझी गरज वाटली तर सगळे शिपायांनो, कधीही मला अशी सेवा करण्याची संधीपासून वंचित करू नका. मी 24/7 अवेलेबल आहे. अशा प्रकारचा राजादेश एवढ्या मोठ्या जम्बूद्वीपाच्या सम्राटाने केला. आपल्या पुत्रांना, आपल्या नातीपोत्यांना आदेश केलाय, शिलालेख, माझ्या येणाऱ्या वारसांनी काय करायचं. आपण काय सांगतो आणि सम्राट अशोक काय सांगतो बघा, म्हणजे हे राज्य तुम्हाला जे प्राप्त होईल ते आपलं राज्य नाहीये, हे धम्माचं राज्य आहे. तुम्ही हे राज्य कसं चालवायचं, धम्माच्या पद्धतीने चालवायचं, असा आदेश केला. नातवांना सांगितलंय की तुम्ही कसं चालवायचं. अशा प्रकारे जेव्हा आपण पाहिलं, मुलाला आणि बायकोला काय संदेश दिलाय, केळीचा टोपरा येथील शिलालेख. मुलं आणि पत्नी यांना मी काय केलं, तर मुलं आणि पत्नी यांना मी माझ्या राज्यामध्ये दान देण्यासाठी नियुक्त केलेलं आहे. धम्माला दान देण्यासाठी. विचार करा, अशा प्रकारचा हा राजा आहे. आणि म्हणून जेव्हा त्याच्या पत्नीने पाहिलं की हा खूप श्रद्धावान आहे, हा काय ऐकायला तयार नाही, आणि राजा जेव्हा जाईल तेव्हा बोधी वृक्षाचं दर्शन घ्यायचं, लाखो रुपये भिक्षूंना दान करायचा, ते बोधी वृक्षाचे बोध घ्यायचं आहे. कारण तिथून 200 किलोमीटर अंतर आहे. त्यांची जी राजधानी आहे पटना, त्या काळाचा पाटलीपुत्र, तिथून बोध घ्यायला 200 किलोमीटर. हा राजा जेव्हा असेल तेव्हा जायचा. त्या पत्नीला राग आला की हा
बुद्ध वृक्षाच्या फार प्रेमामध्ये त्या पत्नीने कुठली तरी वनस्पती आणली आणि बोधी वृक्षाच्या मुळावर टाकली आणि ते बोधी वृक्ष सुकलं. आता काय करायला पाहिजे राजाने? काही केलं नाही. एवढं प्रेम त्या बोधी वृक्षावर त्या जिथे सम्यक संबुद्धाला बोधी प्राप्त झाली आणि ते पत्नीने असा अनर्थ केला. काही पत्नीला मारली नाही, काय नाही, कुठला आदेश केला नाही. म्हणजे 8 दिवस राजा आजारी पडला. किती दिवस? 8 दिवस. आणि मग अशा प्रकारे आपल्या नवऱ्याला पाहून त्या पत्नीने पुन्हा विनंती केली आणि काय हा आता बोधिवृक्ष जिवंत होईल का? होईल. आणि तो पुन्हा जिवंत झाला. अशा प्रकारे हा राजा इतका धार्मिक आपल्याला दिसतो, इतका श्रद्धावान आपल्याला दिसतो. अशा प्रकारे राजा इतका श्रद्धा ठेवू शकतो. तर आपण कोण आहोत? आपली सुद्धा अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या धर्माप्रती, भगवान बुद्धाच्या संघाप्रती आपली श्रद्धा असली पाहिजे. आपल्यामध्ये खूप श्रद्धेचा अभाव आहे आणि म्हणून अशा प्रकारे सम्राट अशोकाने खूप मोठ्या प्रमाणात आपलं धर्मराज्य चालवलं. आणि आपण बघतो की आपण एक गोष्ट बघतो की बाबासाहेबांनी जेव्हा हे धर्मांतर करायचं ठरवलं किंवा आपण धर्म घ्यायचं ठरवलं तेव्हा बाबासाहेबांनी याकरिता सम्राट अशोकाचा जो दिवस आहे त्या दिवशी त्याने आपली हत्यारं ठेवली. नंतर त्याला त्यांनी काहीतरी नाव घोषित केलं, दसरा घोषित केलं. अशा प्रकारे पण बाबासाहेबांनी ते जाणलं की बघा आपली संस्कृती आपण विसरता कामा नये. अशाच प्रकारे आपल्या लेण्यांना त्यांनी काय काय नावं देऊन ठेवली होती ना. आज त्या बौद्ध लेण्या आहेत. आपण तिकडे गेलं पाहिजे. महिन्यातून काय होईल एकदा तरी परिवाराला घेऊन गाडी घेऊन नातेवाईकांच्या घरी जाता, आई बापाला भेटायला जाता, काका मामा याच्या लग्नाला जाता. एकदा तरी बौद्ध म्हणून एकदा तरी तुम्ही त्या लेणीला भेट दिली पाहिजे. हे कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांना सांगितलं पाहिजे की बाबा रे हा आपला वारसा आहे, हे आपलं फ्युचर आहे, हा आपला भूतकाळ आहे आणि आपलं हे फ्युचर आहे. हे आपल्या मुलाबाळांना सांगितलं. हे आवर्जून आपण केलं पाहिजे. आपण कशाला महत्व द्यायला तयार नाही. आपल्याला श्रद्धा म्हटली की काहीच वाटत नाही. आपली कशावरती श्रद्धा नाही आणि कशावरती श्रद्धा नाही एवढंच नाही तर बाबासाहेबांवरती सुद्धा आपली अंधश्रद्धा आहे. नाहीतर बाबासाहेबांचा विचार आपण घेऊन चालेल लोक. आपण दारू नव्हती पियाला पाहिजे, आपण तंबाखू नाही खायला पाहिजे, आपण गुटखा नाही खायला पाहिजे, आपण मशिनी नाही लावायला पाहिजे. जर आपण बाबासाहेबांच्या आधी आहोत तर हे कसं काय करू शकतो? आपण करता येईल का? आपल्याला नाही करता येईल. आणि म्हणून आपल्याला हा जो वारसा आहे आपल्या पिढीला दिला पाहिजे. हा वारसा कोण देईल? आज ही जयंती आहे, या जयंतीला तुम्ही लोक आले नसतात तर हा वारसा कसा तुमच्या पिढीला कळेल? अरे सम्राटांनी आपल्या पिढीला सांगून ठेवलं हे करा ते करा, धर्माप्रमाणे करा. आपण आपल्या पिढीला काय सांगतो हे निश्चित लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो आपल्याला धर्म दिला त्याचं ते कारण आहे. त्याचं महत्वाचं कारण हे आहे की ज्या पद्धतीने सम्राट अशोकाने या जम्बूद्वीपामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला त्याच पद्धतीने मी सुद्धा हा भारत बौद्धमय करीन ही त्या दिवशी बाबासाहेबांची घोषणा आहे. मी सारा भारत बौद्धमय करीन. आज आपल्याला दिसतंय की ह्याचं राज्य आलं पाहिजे, हे राज्य आलं पाहिजे. होतच आपल्याला पेपरमध्ये टीव्हीवरती पाहायला मिळतंय ह्याचं राज्य आलं पाहिजे, ह्याचं राज्य आलं पाहिजे. बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे त्या ग्रंथाचं नाव आहे क्रांती आणि प्रतिक्रांती. रिव्होल्युशन रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशन इन इंडिया असा ग्रंथ बाबासाहेब लिहिला. त्या ग्रंथात बाबासाहेबांनी लिहिलं की या भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस आहे. भारताच्या 2000 वर्षाच्या इतिहासातील एक काळा दिवस आहे असं बाबासाहेबांनी लिहिलं. काय लिहिलं बाबासाहेबांनी की मौर्य सम्राट भोजरथ, मौर्य सम्राट म्हणजे अशोकाचा 10वा वारस, मौर्य सम्राट बृहद्रथ याचा सेनापती
देशातील पुष्यमित्र शुंग याने जी हत्या केली, कोणाची? मौर्य सम्राट बृहद्रथाची हत्या केली. हा दिवस या देशातील काळा दिवस आहे असं बाबासाहेबांनी रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशन मध्ये लिहिलं. आणि आणखी एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे 6 सोनेरी पाने. काय नाव आहे? 6 सोनेरी पाने. कोणी लिहिलं तुम्हाला माहिती असेल. सावरकरांनी पुस्तक लिहिलं 6 सोनेरी पाने. ज्या दिवसाला बाबासाहेबांनी या भारताच्या इतिहासातील काळा दिवस म्हटलं, त्या दिवसाला सावरकरांनी या देशातला सुवर्ण दिवस म्हटलं. विचार करा, आपण डोकं चालवत नाही. आपल्याला संडे आज काय असा आपला विचार असतो. उद्या रविवारी काय, तर उद्या रविवारी तर जास्त झोपायचं. माझ्या मुलीला विचारलं बेटी उद्या काय, म्हणजे पप्पा उद्या रविवारी, उद्या मी झोपणारे सकाळी उठायचं नाही. असं आपलं रविवारचा भेट आपला भयानक असतो. आणि त्यातून तुम्ही आले, फार आनंदाची गोष्ट आहे. आणि खिचडी घ्यायला मिळणार ते पण, म्हणजे खरं तुमचं सॅक्रिफाईस आहे. हा आदर्श लोक घेतील. विचार करा मित्रांनो, विचार करा का बाबासाहेब एवढे ग्रंथ लिहिले. आपल्या घरात 1-2 तरी ग्रंथ पाहिजेत बाबासाहेबांचे. एक 2-4 हजार रुपये खर्च करा. बायकोला सांगा या दिवशी तुला साडी घेत नाही, मी 5,000ची पुस्तकं आणतो. आणा घरी पुस्तकं, नका कोणाची आणू, बाबासाहेबांची आणा. अरे तुम्ही नाही वाचणार ते पोरगा एक दिवशी तरी विचारले, बाबा हे काय, पप्पा हे काय, काय म्हणता तुम्ही पानाती पाता, काय म्हणता तुम्ही आतून न जाणार, हे विचारते तुम्हाला. त्यासाठी तरी आणा. काय सांगणार तुम्ही, काय द्यायचं असं पिढीला सांगा बघू. आहे का तुमच्याकडे देण्यासारखी पिढीला? ते ब्राह्मणाचं पोरग सकाळी उठल्यापासून घंटी वाजत बसतंय, ते पूजा अर्चा करताय, त्याला संस्कार दिले जातात, त्याला सांगतात तुझ्या पृथ्वीवरचा भूदेव आहे, अशा प्रकारे त्याला सांगतात. हे सगळं चालतंय. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की हे का घडलं, तर यासाठी घडलं की बरोबरची हत्या या देशामधला गुलामीचा दिवस आहे, काळा दिवस आहे. आणि त्या दिवसाला सावरकर काय म्हणतात? सुवर्ण दिवस म्हणतात. का? कारण त्या दिवशी मौर्य साम्राज्य संपलं आणि पुष्यमित्र शुंगाचं ब्राह्मणी राज्य आलं. आणि म्हणून ते काय म्हणतात? सुवर्ण दिवस. आणि बाबासाहेब काय म्हणतात? काळा दिवस. आणि अभ्यासांती मी विचार करून बोलतोय, अनेक भाषांमधून मी बोललोय की या देशाचा बाबासाहेबांनी काळा दिवस ठरवला. पण या देशाचा सुवर्ण दिवस बाबासाहेबांनी लिहिलं. 13 तारखेचं जे भाषण आहे, जे मुलाखत बाबासाहेबांची ती वाचा. त्या मुलाखतीमध्ये बाबासाहेबांनी लिहिलं, काय लिहिलं की मी धर्मांतर घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार करून भारतावरती उपकार केले. काय केले? बौद्ध धर्माचा स्वीकार करून मी भारतावरती उपकार केले. वाचा तुम्ही ते. आणखी एक शब्द वापरला तर मी आजच्या निमित्ताने वापरू इच्छित नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशावरती उपकार कधी केले? कधी केले? 1-2 टाइम उपकार केले. एक तर 26 जानेवारीचे बाबासाहेबांच्या देशावरती उपकार आहेत. तेली, माली, साळी, कुंडी सगळ्या जातीपातीच्या लोकांना आमदार, खासदार नोकऱ्या बाबासाहेबांनी दिल्या. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला, मंत्री, खासदार, आमदार बनवलं. हे बाबासाहेबांनी केलं. हे सगळं बाबासाहेबांनी केलं. आणि 26 जानेवारीला बाबासाहेबांनी देशावरती उपकार केले. आणि ते बोलतात की मी भारतामध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार करून उपकार करत आहे. का? आणि म्हणून जो अशोक विजयादशमी जी आहे, जो दसरा ज्याला म्हणतो आपण, जे धर्मांतर म्हणतो, ते 1956 ची अशोक विजयादशमी हा या भारतातील सुवर्ण दिवस आहे. आपण जाहीर केलं पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, हा लढा साधा सोपा नाहीये. हा लढा अभ्यासांती, हा लढा कुठल्या जातीपातीचा लढा नाहीये, कुठल्या जातीपातीला कमी लेखण्याचा लढा नाहीये. हा लढा आहे स्वाभिमानाचा. हा लढा आहे तुमच्या आमच्या हक्काधिकाराचा. हा लढा आपल्याला उभा केला पाहिजे. आणि आपण जर हा लढा उभा करू शकलो नाही तर येणाऱ्या पिढीला काय सांगू आपण? हे बाबा मी हे 2 फ्लॅट घेतले, 10 घर घेतले, हे घेतलंय, आणि उद्या जर तो पोरगा बदमाश निघाला, चोर निघाला, तर ते तुमचे जे फ्लॅट आहेत, तुम्ही जे कमवले ते काय करायचं?
विकून खाऊन टाकेल. म्हणून त्याला वारसा पहिले काय द्या, जो वारसा सम्राट अशोकाने त्याला त्याच्या पिढीला दिलाय, हे राज्य तुला भोगण्यासाठी नाहीये, या राज्य तुला धर्मासाठी आम्ही निर्माण केलेले. अशा प्रकारे आपण येणाऱ्या पिढीला सांगितलं पाहिजे. आणि आपण येणाऱ्या पिढीला सांगितलं पाहिजे की आम्ही कोण आहोत, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही जैनवाले नाही, आम्ही मूलनिवासी नाही, आम्ही बहुजन नाही. बाबासाहेब म्हणतात आम्ही कोण आहोत, बौद्ध आहोत. तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घ्या, हे शेवटचं भाषण आहे बाबासाहेबांचं. आणि म्हणून आपण लोकांनी स्वतःला बौद्ध म्हणून घेतलं पाहिजे, छाती ठोकपणे सांगितलं पाहिजे आपण कोण आहोत, बौद्ध आहोत. ही स्वाभिमानाची चळवळ आपण उभी करूया. आशा करतो की या निमित्ताने तुम्ही सम्राट अशोकाला वाचाल, त्याचे अनेक ग्रंथ वाचाल. खूप मोठा इतिहास या माणसाने निर्माण केलेला आहे, असा इतिहास वाचाल आणि निश्चित आपल्या समाजाची पुढे प्रगती कराल अशी आशा बाळगतो. त्या जयंतीच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही आजचा दिवस वेळात वेळ काढून तुमच्या समोर धर्म सांगण्याची तुम्ही मला जी संधी दिली, तुम्ही खरंच आमच्यावरती उपकार केले. आणि म्हणून तुम्ही जे उपकार केले, धर्म सांगण्याची संधी आम्हाला दिली, त्या अशोकाचं गुणगान करण्याची संधी आम्हाला दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. आपल्या परिवाराचे, आपल्या संपूर्ण नातेवाईकांचे, आई वडील भाऊ बहीण मुलांचे सर्वांचे मंगल हो, कल्याण हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम.